x tends to left hand side of 0, f of x is equals to limit x tends to 0 at right hand side f of x. दोन्ही वेळेस काय पाहिजे, सेम आलं पाहिजे. आता मला इथं काय दिलं, लिमिट x टेंड्स टू 0 लेस दॅन असं म्हणून आपण त्याला इज इक्वल्स टू किती आहे, 2 रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस बीटा इज इक्वल्स टू लिमिट x टेंड्स टू 0 एफ ऑफ एक्स काय आहे, सॉरी 0 ग्रेटर दॅन 0 ला काय आहे, एक्स स्क्वेअर प्लस अल्फा. मग मी काय करतो, त्याला सरळ व्हॅल्यू पुट करतो 0, म्हणजे मला काय भेटेल 2 रूट ऑफ 1 प्लस बीटा इज इक्वल्स टू 0 प्लस अल्फा, म्हणजे 2 प्लस बीटा इज इक्वल्स टू अल्फा. हे मला मिळाली पहिली कंडिशन. त्यांनी मला काय सांगितलं, एफ ऑफ 1/2 इज इक्वल्स टू 2, बरोबर ना. एफ ऑफ हाफ इज इक्वल्स टू 2 सांगितलंय. आता एफ ऑफ हाफ म्हणजे काय, ग्रेटर दॅन 0 आहे. ग्रेटर दॅन 0 असताना काय फंक्शन एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस अल्फा. मग काय करतो मी, एफ ऑफ एफ ऑफ 1/2 इज इक्वल्स टू 1/4 प्लस अल्फा. हे मला मिळेल एफ ऑफ 1/2 काय भेटला, 1/4 प्लस अल्फा. तो मला त्यांनी सांगितलं होता 2 इज इक्वल्स टू 2, म्हणजे याचाच अर्थ अल्फाची व्हॅल्यू मिळाली 2 मायनस 1/4 इज इक्वल्स टू 7/4. हा झाला अल्फा. त्यांनी मग मी त्यातून बीटा काढू शकतो. मग बीटा किती होईल, बीटा होईल अल्टरनेटिव्हली अल्फा मायनस 2 इज इक्वल्स टू अल्फा किती आहे, 7/4 मायनस 2 इज इक्वल्स टू हा मिळेल 1/4. मग अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल्स टू किती मिळेल, अल्फा किती आहे 7/4 स्क्वेअर प्लस बीटा किती आहे -1/4 चा स्क्वेअर. 49/16 प्लस 1/16 इज इक्वल्स टू 15/16. याला जर मी शॉर्ट फॉर्म मध्ये केलं तर 25/8 इज आवर आन्सर.